नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 15 डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। आता हा सवाल तुमच्या मनातला पण आहे, हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की 15 डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर घेऊया आणि आपली चिंता दूर करून घेऊया की एक स्पष्टता तर येईल ना की 15 डिसेंबर नंतर कापसाच्या भावात मग तेजी येणार की मंदी, 15 डिसेंबर नंतर कापसाचा भाव वाढणार की मग घटणार। आता सगळं एक एक करून तुम्हाला समजावून सांगतो। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही 7000 ते 7500 च्या दरम्यान आहे। लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन घटलंय। यंदाच्या वर्षी देशामध्ये असणारा गेल्या वर्षीचा कापसाचा शिल्लक साठा शून्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिनिंग वाल्यांकडे ना गेल्या वर्षीचा साठा आहे ना यंदा त्यांनी जास्त खरेदी केली। म्हणजे जिनिंग वाले असू द्यात किंवा या ठिकाणी सरकारची CCI असू द्यात, सगळे जण 15 डिसेंबर नंतर कापसाच्या खरेदीवर तुटून पडणार आहेत। याच्यामुळे 15 डिसेंबर नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची असणारी खरेदी वाढताना दिसणार आहे, ज्याच्यामुळे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला 15 डिसेंबर नंतर 100% गॅप निर्माण होताना दिसणार आहे। आणि हा जो गॅप, ही जी तफावत आहे ती कापसाच्या भावाला 100% तेजी प्रदान करणार। आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजार भाव जर 15 डिसेंबर नंतर वाढला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे एका प्रश्नाचं तर तुम्हाला उत्तर मिळालं की 15 डिसेंबर नंतर कापसाचा भाव तेजी की मंदी, तर मंदीचे चान्सेस नाही, फक्त असणार आहे तेजी। मग किती वाढणार 15 डिसेंबर नंतर कापसाचा भाव? तर लक्षात घ्या, कापसाची भाव पातळी 15 डिसेंबर नंतर 7500 पार होईल आणि त्याच्यानंतर जर ही तेजी कंटिन्यूअस राहिली तर जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव हा 8000 पर्यंत पोहोचला तरी मला वाटते काही आश्चर्य वाटायला नको।
हां, विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते की तुम्ही काय करायचं की 15 डिसेंबर नंतर कापसाचा भाव 7,500च्या वर गेला की तिथं आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने कापूस विक्री सुरू केली तर आपला फायदा होऊ शकतो. भविष्यात देशातील बाजारात काय राहणार, कापसाची बाजारभाव परिस्थिती याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.